Hello friends, welcome back to Win Academy. I am Sangram Patil from Khasdar S.D. Patil Vidya Mandir Junior College, Islampur. In last lecture, we have started chemical properties of phenol. Phenolच्या chemical properties काय असतात याच्याबद्दल डिस्कशन आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये केलेलं होतं की ज्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात आलेलं होतं की फिनॉल अंडरगोज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. म्हणजे फिनॉल हे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवतात. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन कुणाला म्हणायचं? इलेक्ट्रोफाइल्स आर दोज विच कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज. ज्यांच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो त्यांना इलेक्ट्रोफाइल असं म्हणायचं. आणि अशा एका इलेक्ट्रोफाइलला दुसऱ्या एका इलेक्ट्रोफाइलनं जर सबस्टिट्यूट केलं तर त्या रिॲक्शनला आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन असं म्हणू शकतो. की ज्याच्यामध्ये आपण फर्स्ट रिॲक्शन जी बघितलेली होती ती होती हॅलोजनेशनची. आणि या हॅलोजनेशनच्या बाबतीमध्ये आपण फर्स्ट पॉईंट डिस्कस केलेला होता ब्रोमिनेशन इन प्रेझेन्स ऑफ वॉटर. म्हणजे स्टार्टिंग मटेरियल जर आपण या पद्धतीनं फिनॉल घेतला, बेन्झिनला OH ग्रुप असेल तेव्हा त्याला आपण फिनॉल असं म्हणतो. इन प्रेझेन्स ऑफ वॉटर जर ब्रोमिनेशन करायचं ठरवलं तर आपण इथं घेतले 3Br2. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हा जो ब्रोमिन आहे Br2 त्याचा बॉन्ड अनसिमेट्रिकल होतो ब्रेक आणि त्याच्यातून Br- आणि Br+ तयार होतात. आणि हा जो फिनॉल आहे तो ऑर्थो किंवा पॅराडिरेक्टिंग असल्यामुळं आपल्या लक्षात येईल की हे जे 3Br2 आहेत त्याच्यातून 3Br+ तयार होतील. आणि या फिनॉलच्या बाबतीमध्ये आपल्याला लक्षात येतं इथं ऑर्थो पोझिशनला पॅरापोझिशनला आणि परत या ऑर्थो पोझिशनला 3 ब्रोमिन अटॅच होतील आणि आपल्याला प्रोडक्ट मिळतो आहे 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल. म्हणजे हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स. फिनॉलमध्ये दुसऱ्या, चौथ्या आणि 6व्या कार्बनला ब्रोमिन अटॅच आहे म्हणून याला म्हणतो आपण 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल. तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे की जर फिनॉलचं ब्रोमिनेशन केलं इन प्रेझेन्स ऑफ वॉटर, वॉटर इज अ पोलर सॉल्वंट, तर आपल्याला जो प्रोडक्ट मिळणार आहे तो मिळणार आहे 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल या पद्धतीनं. की ज्याच्यामध्ये हा जो फिनॉल आहे OH इथला H+ किंवा पॅरापोझिशनचा H+ किंवा ऑर्थोपोझिशनचा H+ सबस्टिट्यूट होणार आहे कोणाकडून? Br+ कडून. दॅट्स वाय रिॲक्शन इज सेट विथ द इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सो नेक्स्ट रिॲक्शन आपण अशी बघितलेली होती की ब्रोमिनेशनचीच पण इन प्रेझेन्स ऑफ लेस पोलर सॉल्वंट. मगाशी सांगितलं की पोलर सॉल्वंट वॉटरच्या प्रेझेन्सीमध्ये जर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन ब्रोमिनेशन जर झालं फिनॉलचं तर आपल्याला 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल मिळाला. पण CH2च्या प्रेझेन्सीमध्ये जर फिनॉल ट्रीट केला कोणासोबत तर Br2 सोबत, तर इथं आपल्याला इट विल गिव्ज मिक्सचर ऑफ ऑर्थोब्रोमोफिनॉल आणि दुसरा प्रोडक्ट मिळणार आहे तो पॅराब्रोमोफिनॉल. म्हणजे तुम्ही हे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी, वॉटरच्या प्रेझेन्सीमध्ये ट्रायब्रोमोफिनॉल आणि जर CH2 घेतला तर CH2च्या प्रेझेन्सीमध्ये आपल्याला 2 प्रोडक्ट मिळणार आहेत, एक ऑर्थो ओरिएंटेड आणि दुसरा असणार आहे पॅरा ओरिएंटेड. आपल्याला तिथं मिक्सचर मिळून जातं. नेक्स्ट रिॲक्शन आपण बघितली की नायट्रेशन ऑफ फिनॉल. फिनॉलचं जर नायट्रेशन झालं तर याच्यामध्ये पण आपल्याला 2 रिॲक्शन दिसतील की ज्याच्यामध्ये फर्स्ट पार्ट आपण बघितलेला होता वेन फिनॉल इज ट्रीटेड विथ नायट्रिक ॲसिड आणि हा डायल्यूट जर असेल ॲट लो टेम्परेचर. म्हणजे बघा स्टार्टिंग मटेरियल आपण जर फिनॉल घेत असू आणि त्याचं जर नायट्रेशन केलं, नायट्रेशन HNO3 इथं O2 घेतो HNO3 की ज्याच्या बाबतीमध्ये इथं जो H+ असेल तो NO2+ कडून रिप्लेस होणार आहे किंवा पॅरापोझिशनचा जो H+ असेल तो NO2 कडून रिप्लेस होणार आहे. अँड इट विल गिव्ज मिक्सचर ऑफ ऑर्थोनायट्रोफिनॉल अँड पॅरानायट्रोफिनॉल. हे पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं होतं. तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे, जर डायल्यूट नायट्रिक ॲसिड जर असेल तर तिथं ऑर्थो आणि पॅरानायट्रोफिनॉल अशा प्रकारचे 2 वेगळे प्रोडक्ट मिळतात. इफ रिॲक्शन इज कॅरीड आउट इन कॉन्सन्ट्रेटेड HNO3 ॲट हाय टेम्परेचर. म्हणजे फिनॉलची रिॲक्शन जर कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड बरोबर केली तर आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे तो पिक्रिक ॲसिड. ऑर्थोपोझिशनचा H+ जाऊन तिथं NO2 येणार आहे, परत पॅरापोझिशनचा आणि परत ऑर्थोपोझिशनचा H+ जाऊन तिथं NO2+ येणार आहे. सगळ्या रिॲक्शन इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन असणार आहेत. H+ला NO2+ सबस्टिट्यूट करत राहणार आहे. आणि हा जो प्रोडक्ट मिळाला त्याला आपण 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल म्हणतो आहे की ज्याचं नाव आपण पिक्रिक ॲसिड असंही पाहिलेलं होतं. सो ह्या सगळ्या रिॲक्शन आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं होतं. आजच्या लेक्चरला आपण पुढची रिॲक्शन बघणार आहे की ज्याचं नाव आहे सल्फोनेशन. म्हणजे हा जो फिनॉल आहे त्याची रिॲक्शन जर सल्फ्युरिक ॲसिडसोबत झाली H2SO4 तर आपल्याला काय प्रोडक्ट मिळणार आहे? रिॲक्शन ऑब्व्हियसली इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन असणार आहे. आणि ऑब्व्हियसली प्रोडक्ट ऑर्थो ओरिएंटेड, पॅरा ओरिएंटेड किंवा ऑर्थो ओरिएंटेड असलेलं तुमच्या लक्षात येईल. सो आजच्या लेक्चरला आपण बघतो की ही नेमकी रिॲक्शन आहे तरी काय, की ज्याच्यामध्ये आपण फर्स्ट स्टार्टिंग मटेरियल घेतला फिनॉल, आपण बघतो सल्फोनेशन, फिनॉलचं सल्फिनेशन. आता याच्या बाबतीमध्ये जर टेम्परेचर बदललं तर वेगळे प्रोडक्ट मिळतात. इफ
रिॲक्शन इज कॅरीड आउट ॲट लो टेम्परेचर ऑर ॲट रूम टेम्परेचर. आपण लो टेम्परेचरपेक्षा रूम टेम्परेचर म्हणूया 293 केल्विन. म्हणजे 273 केल्विन हे ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर असणार आहे आणि प्लस 20 डिग्री सेल्सिअस झालं तर आपल्याला मिळणार आहे 293 केल्विन. म्हणजे याचा अर्थ असा की हे 20 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे ते केल्विनमध्ये मोजताना आपण 293 केल्विन असं सांगतो आणि हे रूम टेम्परेचर आहे. आणि म्हणून मी असं म्हणतो when phenols are treated with sulfuric acid H2SO4 लिहित असताना तुमच्या इथं लक्षात येतं बघा हा H2SO4 H2SO4 हे डिसोसिएशन करताना HOH आणि SO3H अशा पण दाखवलेला आहे. OH हा मायनस होतो आणि हा जो SO3H आहे तो प्लस होतो आणि इथं असलेला H प्लस किंवा इथं असलेला H प्लस किंवा इथं असलेला H प्लस आहे तो सबस्टिट्यूट होणार आहे SO3H ग्रुपकडून. तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे. At room temperature, when phenol undergoes sulfonation, when treated with sulfuric acid, it will form ऑर्थोफिनॉल सल्फोनिक ॲसिड. इथं तुम्हाला प्रोडक्ट मिळतं. ऑर्थो पोझिशनचा जो H प्लस असेल तो या SO3H ग्रुपकडून सबस्टिट्यूट झालेला असेल आणि मी बघा हा जो OH असेल आणि इथला H असेल ते दोघं एकत्र येतील आणि ह्या रिएक्शनमध्ये साईड प्रोडक्ट मिळणार आहे वॉटर आणि हा राहिलेला SO3H आहे तो या H प्लसची जागा घेणार आहे आणि आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे ऑर्थोफिनॉल सल्फिनिक ॲसिड. हे त्याचं स्ट्रक्चर या पद्धतीनं. Similarly, when phenol is undergoes sulfonation at high temperature म्हणजे 100 डिग्री सेल्सिअसला जर ही रिएक्शन आपण सल्फ्युरिक ॲसिडसोबत केली तर हा जो पॅरापोझिशनचा H प्लस आहे तो या SO3H ग्रुपनं रिप्लेस होणार आहे आणि आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे पॅराफिनॉल सल्फिनिक ॲसिड. इथं पुन्हा एकदा बघा आपण काय म्हणतो फिनॉल 373 केल्विनला जर H2SO4 वर ट्रीट केला म्हणजे त्याचं जर सल्फोनेशन केलं तर इथं पॅरापोझिशनचा H प्लस असेल त्याची जागा हा SO3H प्लस घेणार आहे आणि आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे पॅराफिनॉल सल्फिनिक ॲसिड. म्हणून तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या दृष्टीने हे लक्षात ठेवायचं आहे. फिनॉल ॲट रूम टेम्परेचर इट विल फॉर्म ऑर्थोफिनॉल सल्फिनिक ॲसिड. फिनॉल ॲट हाय टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस इट विल फॉर्म पॅराफिनॉल सल्फिनिक ॲसिड या पद्धतीनं. सो नेक्स्ट रिएक्शनकडे जातो की जे नेम रिएक्शन म्हणून ओळखली जाते आणि ही रिएक्शन आहे रिमर टिमन रिएक्शन. हे सायंटिस्टचं नाव आहे आणि या सायंटिस्टच्या नावाने ही रिएक्शन ओळखली जाते की ज्याच्या संदर्भातलं स्टेटमेंट तुम्हाला इथं पुढे दिलेलं आहे. स्टेटमेंटमध्ये काय म्हणाले बघा वेन फिनॉल इज ट्रीटेड विथ क्लोरोफॉर्म इन ॲक्वियस सोडियम हायड्रॉक्साईड. हे बघा रिमर टिमन रिएक्शनमध्ये फिनॉलच्या केमिकल प्रॉपर्टीज आपण बघतोय त्यामुळे रिमर टिमन रिएक्शनमध्ये पहिल्यांदा आपण इथे सांगतोय जर याची रिएक्शन क्लोरोफॉर्म बरोबर झाली क्लोरोफॉर्म CHCl3 कुणाच्या प्रेझेन्सीमध्ये तर ॲक्वियस सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे मी ते घेतो NaOH तर याचं पुन्हा हायड्रोलायसिस केलं म्हणजे परत एकदा ॲसिडच्या प्रेझेन्सीमध्ये हायड्रोलायसिस केलं तर आपल्याला प्रोडक्ट मिळतो सॅलिसाल्डिहाइड आणि ह्या रिएक्शनला आपण रिमर टिमन रिएक्शन म्हणणार आहे. तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे. या रिएक्शनच्या बाबतीमध्ये रिमर टिमन रिएक्शन कुणाच्या बाबतीमध्ये फिनॉलचे कुणाबरोबर ट्रीट केल्यानंतर क्लोरोफॉर्म कुणाच्या प्रेझेन्सीमध्ये सोडियम हायड्रॉक्साईडच्या प्रेझेन्सीमध्ये त्याचा हायड्रोलायसिस होणार आहे ॲसिडच्या प्रेझेन्सीमध्ये अँड इट विल फॉर्म सॅलिसाल्डिहाइड. नेमकी रिएक्शन काय आहे याच्याबद्दलचं डिस्कशन मी आता पुढे करतो. याच्या संदर्भात तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. स्टार्टिंग मटेरियल आपल्याला फिनॉल दिला आणि त्याची रिएक्शन NaOH सोबत केली तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की फिनॉल्स आर ॲसिडिक आणि ॲसिडिक असल्यामुळे याच्यातूनचा हा जो H प्लस असेल तो बाहेर पडणार आहे आणि हे H प्लसच्या ऐवजी हा Na प्लस येणार आहे आणि आपल्याला या पद्धतीचा प्रोडक्ट मिळतो हा H प्लस आणि OH मायनस एकत्र येऊन साईड प्रोडक्ट तयार होणार H2. म्हणजे थोडक्यात मला हे सांगायचं आहे फिनॉल हे ॲसिड आहेत NaOH हा बेस आहे तर त्याच्यापासून आपल्याला मिळणार आहे सॉल्ट प्लस इथं आपण सांगितलं साईडवर वॉटर. हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. हा जो फिनॉल आहे त्याच्यापेक्षा हा जो सोडियम फिनॉक्साईड आहे याचं नाव काय सोडियम फिनॉक्साईड हा जास्त रिएक्टिव्ह आहे. म्हणून फिनॉलच्या केमिकल प्रॉपर्टीजमध्ये आपण बऱ्याच ठिकाणी आता पुढे बघणार आहोत की फिनॉलपेक्षा सोडियम फिनॉक्साईड हे जास्त रिएक्टिव्ह आहेत. त्यांचं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आणखीन जास्त फास्ट होतं. त्यामुळं बऱ्याच रिएक्शनमध्ये फिनॉलच्या ऐवजी तुम्हाला सोडियम फिनॉक्साईड वापरलेला लक्षात येईल. सो या रिएक्शनच्या बाबतीमध्ये पहिली स्टेप होती फिनॉल ॲक्वियस सोडियम हायड्रॉक्साईडच्या प्रेझेन्सीमध्ये काय तयार करणार आहे तर पहिल्यांदा तयार करणार त्याचा सोडियम फिन ऑक्साईड. याला आपण म्हणतोय सोडियम हा सोडियम फिन म्हणजे हे बेन्झिन रिंग आणि ऑक्सिजन आहे दॅट्स वाय एकत्र त्याला आपण म्हणणार आहे सोडियम फिनॉक्साईड. म्हणून पहिली स्टेप आहे फिनॉल treated with base NaOH it will form sodium phenoxide. Sodium phenoxide is more reactive than that of the phenol. आणि आता या रिएक्शनच्या बाबतीमध्ये पर्टिक्युलरली या रिमर टिमर रिएक्शनमध्ये काय होतं फिनॉल घेतला त्याची रिएक्शन NaOH सोबत पहिल्यांदा करायची आपल्याला मिळणार आहे सोडियम फिनॉक्साईड आणि हा जो सोडियम फिनॉक्साईड आहे when treated CHCl3 it will form इंटरमिजिएट. इथं आपल्याला CHCl2 अटॅच झालेला लक्षात येईल. सगळ्यांनी काळजीपूर्वक बघा. मी असं म्हणतोय
इथं ॲट अ सेम टाईम तुम्हाला 2 रिॲक्टंट दिलेले आहेत आणि हे 2 रिॲक्टंट आहेत, एक NaOH आणि CHCl3. मी सांगितलं तुम्हाला फिनॉलची रिॲक्शन जर NaOH सोबत झाली तर अशा पद्धतीनं हा सोडियम फिनॉक्साईड तयार होतं आणि त्याची रिॲक्शन CHCl3 सोबत झाली तर इथं मिळतोय CHCl2. इट इज अ इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. कशा पद्धतीनं ते मी इथं दाखवतं. सपोज आपण स्टार्टिंग मटेरियल इथं घेतला सोडियम फिनॉक्साईड, आत्ताच मी म्हणालो H ऐवजी मी इथं घेतो ONA. वेन इट इज ट्रीटेड CHCl3. आता हा जो सपोज सोडियम फिनॉक्साईड वेन ट्रीटेड विथ CHCl3, तर इथं जो H+ आहे तो H+ काय करणार आहे तर बाहेर पडणार आहे आणि ह्याच्यातला एक Cl- एकत्र येऊन या रिॲक्शनमध्ये साईड प्रोडक्ट होणार आहे HCl. मग राहिलेला हा CHCl2 आहे तो प्लस असणार आहे आणि हा H+ ची जागा घेणार आहे आणि त्यामुळं आपल्याला इथं जो एक प्रोडक्ट मिळतो आहे तो या पद्धतीनं CH म्हणजे हा कार्बन आणि हा हायड्रोजन आणि त्याला अटॅच असलेले 2 क्लोरीन, दॅट्स वाय इट इज द CHCl2. मी पुन्हा रिपीट करतो. मी स्टार्टिंग मटेरियल घेतला सोडियम फिनॉक्साईड, फिनॉलची रिॲक्शन NaOH सोबत झाल्यानंतर वेन ट्रीटेड विथ CHCl3, तर मी असं म्हणतो आहे इथं जो H+ असेल तो या Cl- सोबत बाहेर पडेल आणि ह्या H+ ची जागा हा CHCl2+ घेईल आणि त्यामुळं आपल्याला या रिॲक्शनमध्ये जो पुढचा प्रोडक्ट मिळतो आहे तो CHCl2, हा क्लोरीन आणि हा H एकत्र येऊन साईड राहिला HCl. तुम्ही इथं बघू शकता. इथं आपण स्टार्टिंग म्हटलं फिनॉल NaOHच्या प्रिन्सिपलमध्ये CHCl3 प्रिन्सिपलमध्ये इट विल फॉर्म इंटरमिजिएट. इथं H ऐवजी हा NaOH मधला Na घेतला, सोडियम फिनॉक्साईड झाला. सोडियम फिनॉक्साईडच्या नंतर इथं जो H+ असेल त्याची जागा ह्या CHCl3तल्या CHCl2ने घेतली. यातला एक क्लोरीन आणि इथला हायड्रोजन एकत्र येऊन या रिॲक्शनमध्ये साईड तयार होणार आहे HCl. तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा फिनॉल NaOH CHCl3. डायरेक्ट तुम्हाला इथं बुकमध्ये म्हणजे NCERTमध्ये पण आणि टेक्स्टबुकमध्ये डायरेक्टच हा इंटरमिजिएट दिलेला आहे की जो आहे या पद्धतीचा. जेव्हा हा कॉम्प्लेक्समध्ये दाखवला जातो तेव्हा तो हायली अनस्टेबल असतो आणि हा जो प्रोडक्ट मिळाला आहे त्याची रिॲक्शन 2 NaOH सोबत केली म्हणजे OH- 2 तयार होतील आणि 2 Na+ तयार होतील. मी हे का केलेलं आहे याच्याबद्दलचं रिझन सांगतो. आता इथं हा जो इंटरमिजिएट तयार झाला, सपोज मी इथं ड्रॉ करतो ONA आणि हा CHCl2, हे 2 OH- असतील, ह्या 2 Cl- ला सबस्टिट्यूट करतील आणि आपल्याला या पद्धतीचा प्रोडक्ट मिळणार आहे ONA CH OH. एकाच कार्बनला जेव्हा 2 OH ग्रुप असतात तेव्हा ते अनस्टेबल बनतं आणि ह्याच्यातला OH आणि याच्यातला H निघून H2 बाहेर पडतो आणि इथं डबल बॉन्ड तयार होतो आणि आपल्याला मिळतो तिथं हा अल्डिहाइड. तुमच्या लक्षात येतं का बघा. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. हा जो CHCl2 आहे मी या पद्धतीने दाखवला ONA आणि इथं CHCl2. हे 2 NaOH घ्या, त्यातले 2 OH- या क्लोरीनला आणि या क्लोरीनला सबस्टिट्यूट करतील. एकाच कार्बनला जर 2 OH ग्रुप असतील तर ते स्ट्रक्चर अनस्टेबल असतं आणि ह्याच्यातला OH आणि ह्याच्यातला H निघून H2 बाहेर पडतो आणि आपल्याला स्ट्रक्चर मिळणार आहे. इथं मी ONA लिहितो. हा कार्बन, हायड्रोजन आणि इथं तयार होतो डबल बॉन्ड आणि हा जो तयार झालेला आहे तो आहे अल्डिहाइड CHO. तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये NCERTमध्ये डायरेक्ट दिलेलं आहे. तुम्ही हे डोक्यात ठेवायचं आहे. मेकॅनिझमच्या बाबतीमध्ये आपण नंतर डिटेलिंग करणारच आहोत. आता एवढं लक्षात घ्या फक्त की पहिली स्टेप सांगितली फिनॉल NaOH ट्रीट केला क्लोरोफॉर्मच्या प्रेझेन्सीमध्ये तर हा इंटरमिजिएट तयार होतं आणि त्याची रिॲक्शन 2 NaOH सोबत जर केली, टेक्स्टबुकमध्ये करेक्शन करा, 2 NaOH सोबत केली तर ह्यातले 2 क्लोरीन जाऊन त्याच्याऐवजी 2 OH येतील, ते स्ट्रक्चर अनस्टेबल बनेल आणि त्याचा बनणार आहे अल्डिहाइड. आणि हा जो अल्डिहाइड आहे त्याची रिॲक्शन H++ वॉटर म्हणजे H3O+च्या प्रेझेन्सीमध्ये जर केली तर हा Na+ आहे, हा ॲसिड आहे, त्यातला H+ ह्या Na+ ची जागा घेणार आहे आणि आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे सॅलिसाल्डिहाइड. ही रिॲक्शन आहे रिमर टिमर रिॲक्शन. तुम्ही काय काय लक्षात ठेवायचं आहे बघा. फिनॉल फर्स्ट स्टेपमध्ये क्लोरोफॉर्म आणि NaOH घेतला, हा इंटरमिजिएट तयार झाला, ह्या Hच्या ऐवजी Na+ घ्या आणि इथं हा जो H+ आहे त्याच्याऐवजी CHCl2 घ्या आणि याची रिॲक्शन फर्दर आपण NaOH सोबत केली, 2 NaOH सोबत केली तर हा जो CHCl2 आहे त्याच्याऐवजी बनणार आहे अल्डिहाइड CHO. आणि पुन्हा एकदा वॉटरच्या प्रेझेन्सीमध्ये ॲसिड जर घेतला तर त्याला आपण हायड्रोनियम आयन असं म्हणतो म्हणजे हा Na+ आहे तो H+ कडून सबस्टिट्यूट होणार आहे आणि आपल्याला या पद्धतीचा प्रोडक्ट मिळतो की ज्याचं नाव आहे सॅलिसाल्डिहाइड. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. इफ कार्बन टेट्राक्लोराइड इज युज्ड म्हणजे हा जो क्लोरोफॉर्म आहे त्याच्याऐवजी जर CCl4 म्हणजे कार्बन टेट्राक्लोराइड जर वापरला तर सॅलिसिलिक ॲसिड तयार होणार आहे म्हणजे याचं पुढं ऑक्सिडेशन होणार आहे आणि हा जो अल्डिहाइड आहे त्याच्यापासून आपल्याला मिळणार आहे ॲसिड
इथे मिळतं सी डबल बॉन्ड ओ ओ एच, म्हणजे हा CHO आहे त्याचा अल्डिहाइडपासून तयार झाला सॅलिसिलिक ॲसिड, म्हणजे कार्बोक्झिलिक ॲसिड इथं तयार होतं. म्हणून या रिएक्शनच्या बाबतीत रिमर टिमर रिएक्शनच्या बाबतीत आपण म्हणतो फिनॉल when treated with chloroform in presence of NaOH it will form intermediate. हा इंटरमिडिएट लक्षात घ्या, H+ ची जागा Na+ ने घेतली, इथं जो हायड्रोजन असतोय त्याची जागा CHCl2 ने घेतली, बाहेर पडलेला हायड्रोजन आणि यातला क्लोरीन एकत्र येऊन साईडवर तयार झाला HCl. हा जो तयार झालेला इंटरमिजिएट आहे त्याची रिएक्शन जर 2NaOH सोबत केली तर 2 क्लोरीन आहेत त्याच्याऐवजी 2 OH येतील आणि हा H आणि OH एकत्र बाहेर पडून H2O बाहेर पडल्यानंतर तिथं तयार होणारा अल्डिहाइड CHO. हायड्रोनियम आयनच्या प्रेन्समध्ये ॲसिड कॅटलायझर्ड रिएक्शन जर झाली तर हा Na+ आहे त्याच्याऐवजी येणार आहे याच्यातला H+ आणि आपल्याला मिळणार आहे सॅलिसाल्डिहाइड. आणि जर आपण ह्या रिएक्शनच्या बाबतीमध्ये CHCl3च्या ऐवजी कार्बन टेट्राक्लोराईड जर वापरला तर हा जो अल्डिहाइड आहे त्याचं पुन्हा एकदा पुढं ऑक्सिडेशन होणार आहे आणि आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे सॅलिसिलिक ॲसिड की जिथं होतं C डबल बॉन्ड O OH या पद्धतीचा प्रॉडक्ट. सो नेक्स्ट रिएक्शनकडे जातो की जी आहे कोल्ब रिएक्शन. ज्या पद्धतीनं रिमर टिमन हे नेम रिएक्शन आहे त्या पद्धतीनं कोल्ब रिएक्शन हे सुद्धा नेम रिएक्शन आहे. कोल्ब या सायंटिस्टच्या नावाने ही रिएक्शन ओळखली जाते की ज्या रिएक्शनमध्ये असं सांगितलेलं आहे की व्हॅन सोडियम फिनॉक्साइड ट्रीटेड विथ कार्बन डायऑक्साइड ॲट 398 केल्विन ॲट 6 atmosphere pressure followed by acid hydrolysis reaction it will form salicylic acid that is orthohydroxybenzoic acid. आता मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की जे फिनॉल असतात त्यांच्यापेक्षा पण त्याचे जे सोडियम फिनॉक्साइड आहेत हे जास्त चांगल्या पद्धतीचे इलेक्ट्रोफिलिक रिएक्शन दाखवतात. म्हणून कोल्ब रिएक्शनच्या बाबतीमध्ये स्टार्टिंग मटेरियल फिनॉल घेण्यापेक्षा तुम्हाला सोडियम फिनॉक्साइड हा स्टार्टिंग मटेरियल घेतलेलं लक्षात येतं कारण त्याची रिएक्टिव्हिटी जास्त आहे. रिएक्शनमध्ये आपण असं म्हणालो की व्हॅन सोडियम फिनॉक्साइड इज ट्रीटेड विथ कार्बन डायऑक्साइड टेम्परेचर 398 केल्विन आणि प्रेशर हाय प्रेशर 6 atmosphere प्रेशर. इथं काय होणार आहे इथला H+ किंवा इथला H+ किंवा इथला H+ पैकी इथला H+ सबस्ट्रेट होणार आहे कुणाकडून COONA. हा Na किंवा ह्यातला कार्बन डायऑक्साईड एकत्रितचा विचार करून इथं तयार होणार आहे C डबल बॉन्ड OONA की ज्याला आपण म्हणू शकतो सोडियम सॅलिसिलेट. हा जो सोडियम सॅलिसिलेट आहे त्याचं पुन्हा एकदा ॲसिड हायड्रोलायसिस जर झालं म्हणजे H+ आणि वॉटर तर H3O+ हायड्रोनियम आयन म्हणतो की जो H+ प्रोव्हाइड करायचं काम करतो आणि हा जो Na+ आहे त्याच्याऐवजी H+ येणार आहे आणि आपल्याला मिळणार आहे सॅलिसिलिक ॲसिड किंवा ज्याला ऑर्थोहायड्रॉक्सीबेन्झोइक ॲसिड असाही शब्द तुम्ही इथं वापरू शकता. लक्षात ठेवायचा कोल्ब रिएक्शनमध्ये वापरला आपण कार्बन डायऑक्साईड. रिमर टिमर रिएक्शनमध्ये स्टार्टिंगमध्ये घेतला CHCl3 आणि NaOH. इथं मात्र आपण घेतला कार्बन डायऑक्साईड. इथं मिळाला सोडियम सॅलिसिलेट त्याचा ॲसिड हायड्रोलाइज केल्यानंतर आपल्याला मिळाला सॅलिसिलिक ॲसिड. सो आजच्या लेक्चरला आपण ज्या 2 रिएक्शन बघितल्या तर पुन्हा एकदा मी रिवाईज करतो 1-2 मिनिटांमध्ये सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. ही पहिली रिएक्शन आपण बघितलेली होती रिमर टिमर रिएक्शन. स्टार्टिंग मटेरियल फिनॉल सोडियम हायड्रॉक्साईड CHCl3च्या प्रेन्समध्ये हा इंटरमिडिएट तयार झाला. ह्या H+च्या ऐवजी Na+ आला इथं आणि इथं जो हायड्रोजन असतो त्याच्याऐवजी CHCl3 मधला CHCl2 आला. इथला हायड्रोजन आणि इथला क्लोरीन एकत्र येऊन साईडवर HCl तयार झाला. हा जो तयार झालेला इंटरमिजिएट असेल त्याची रिएक्शन 2NaOH सोबत केली तर ह्या क्लोरीनच्या ऐवजी 2 OH येतील. 2 क्लोरीनच्या ऐवजी 2 OH. 2 OH मधला H आणि OH एकत्र येऊन H2 बाहेर पडणार आहे आणि इथं शिल्लक राहतोय CHO की जो झाला अल्डिहाइड. आणि हा जो अल्डिहाइड आहे त्याची रिएक्शन जर ॲसिड हायड्रोलायसिस जर झालं तर याच्यापासून हा जो Na+ आहे त्याच्यामधला Na+ H+ म्हणून रिप्लेस होईल आणि आपल्याला OH मिळेल की ज्याला आपण सॅलिसाल्डिहाइड असं म्हणू शकतो. आणि या सॅलिसाल्डिहाइडचं फर्दर ऑक्सिडेशन झालं जर कोण वापरला तर कार्बन टेट्राक्लोराईड म्हणजे इथं CHCl3 CCl4 वापरला तर आपल्याला जो प्रोडक्ट मिळणार आहे तो सॅलिसिलिक ॲसिड की ज्याचं स्ट्रक्चर आपण असं लिहू शकता C डबल बॉन्ड OOH. नेक्स्ट रिएक्शन आपण बघितली कोल्ब रिएक्शन. कोल्ब रिएक्शनमध्ये आपण असं सांगितलं की स्टार्टिंग मटेरियल आपण इथं सोडियम फिनॉक्साईड घेतला. सोडियम फिनॉक्साईड का तर फिनॉलपेक्षा सोडियम फिनॉक्साईड हे जास्त रिॲक्टिव्ह आहेत. इथं कार्बन डायऑक्साईडवर रिएक्शन केली 398 केल्विन 6 atmosphere प्रेशरला तर इथं आपल्याला मिळणारा हा जो H+ असेल त्याच्याऐवजी हा C डबल बॉन्ड OO आणि हा Na करून CONA तयार झाला आणि इथं हायड्रोजन येणार आहे सोडियम सॅलिसिलेट आणि याची परत ॲसिड हायड्रोलाइज रिएक्शन झाली कॅटलायझर रिएक्शन झाली तर झाला COH की ज्याला आपण सॅलिसिलिक ॲसिड असं म्हणू शकतो. नेक्स्ट पार्ट जो असेल राहिलेले ज्या रिएक्शन असतील त्या नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला इथं सांगेन.